येस ओके, दिसते तुम्हाला? येस मॅम. आवाज आवाज येतोय? येस मॅम. तर आपण काय बघत होतो? स्पीड आणि वेलॉसिटी, बरोबर? स्पीड म्हणजे काय? तुमचं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द टाइम रिक्वायर्ड, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर टाइम मध्ये तुम्ही किती डिस्टन्स ट्रॅव्हल करता. ओके, आता त्याचं एसआय युनिट काय आहे लक्षात घ्या. टोटल डिस्टन्सचं एसआय युनिट आहे मीटर आणि टाइम काय आहे? सेकंड. म्हणजे स्पीडचं तुमचं हे काय होणार? युनिट काय होणार? मीटर पर सेकंड. ओके, काय होणार? मीटर पर सेकंड. आणि मी जे सांगितलं मगाशी किलोमीटर पर आवर, ते तुमचं काय झालं? सीजीएस युनिट. काय झालं? किंवा सेंटीमीटर पर सेकंड पण तुम्ही लिहू शकता. ओके, किलोमीटर आर मध्ये तुम्हाला जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला ते कन्वर्ट कशामध्ये करावं लागणार आहे? मीटर पर सेकंड. आपण ते बघू बघू तेव्हा कन्वर्जन मी तुम्हाला सांगेन की कसं कन्वर्ट करायचं. जर किलोमीटर पर आवर मध्ये तुम्हाला जर क्वेश्चन विचारलं तर त्याचं मीटर पर सेकंड मध्ये कसं कन्वर्ट करायचं. ओके, ठीक आहे. पण एसआय युनिट काय लक्षात ठेवाल तुम्ही? मीटर पर सेकंड. कारण डिस्टन्सचं आहे मीटर आणि टाइमचं काय आहे? सेकंड. सेम व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी कधी येते? जेव्हा तुम्ही डिस्प्लेसमेंट करता. डिरेक्शन तुम्हाला 8th ला पण असलं स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी, बरोबर? ऐकलं? येस स्केलर मॅम. क्वांटिटी काय असतं? स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. स्केलर म्हणजे काय? स्केलर काय असतं? स्केलर म्हणजे ज्या क्वांटिटीला काय नसते? डिरेक्शन नसते, फक्त मॅग्निट्यूड असते. मॅग्निट्यूड म्हणजे फक्त नंबर असतो. काय असतो? नंबर. त्याला डिरेक्शन वगैरे काही नसतं. फॉर एक्झाम्पल आपलं मास. मास काय आपण बोलतो? फक्त नंबर आहे ना. 1 kg 2 kg. त्याला काही डिरेक्शन आहे का? 1 kg इन डिरेक्शन, 1 kg इन ईस्ट डिरेक्शन, अशी कुठली डिरेक्शन आहे का मासला? नो मॅम. म्हणजे ती काय? स्केलर क्वांटिटी आहे ज्याला फक्त मॅग्निट्यूड असते, बरोबर? आणि दुसरं काय आहे? जर आपण वेक्टर क्वांटिटी मध्ये गेलो तर त्याच्यात काय ते तुम्हाला मॅग्निट्यूड प्लस डिरेक्शन, बरोबर? जसं की फोर्स. फोर्सला काय असतो? डिरेक्शन असतो ना. फोर्स एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये आपण काय करतो? अप्लाय करतो. म्हणजे फोर्स काय झाली तुमची? वेक्टर क्वांटिटी. काय झाली? वेक्टर क्वांटिटी. स्केलर मध्ये काय आहे? स्केलर मध्ये तुम्हाला डिरेक्शन नसते, फक्त मॅग्निट्यूड असते. आणि वेक्टर मध्ये तुम्हाला मॅग्निट्यूड प्लस डिरेक्शन असते. ओके, सो स्पीड जो आहे, स्पीड कसा आहे? स्केलर क्वांटिटी आहे. काय आहे? स्केलर क्वांटिटी. आणि व्हेलॉसिटी जी आहे ती काय आहे तुमची? जेव्हा स्पीडला तुम्ही डिरेक्शन देता ती होते व्हेलॉसिटी. त्यामुळे व्हेलॉसिटी कोणती क्वांटिटी आहे तुमची? वेक्टर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी. ओके, लक्षात राहील? येस मॅम. येस आज स्टार्टिंगला तुम्हाला 4 फॉर्म्युले हे करायचे. सॉरी, 2 फॉर्म्युले, एक स्पीडचा आणि एक वेलॉसिटीचा. हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचे, जेणेकरून आपण जेव्हा न्यूमरिकल्स बघू तेव्हा हे फॉर्म्युले तुम्हाला आपल्याला काय येतील? उपयोगात येतील. ओके, ठीक आहे. येस मॅम. येस मॅम. डाऊट? ओके, आता युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. लिनियर मोशन रिप्रेझेंट. लिनियर मोशन हा वर्ड काय इंडिकेट करतो? लिनियर म्हणजे एका लाईन मध्ये. तुमची मोशन कशी आहे? एका लाईन मध्ये, बरोबर? मोशनचे टाईप तुम्हाला माहित आहेत का? कोणते कोणते मोशनचे टाईप आहेत? एक लिनियर मोशन आहे. आपला फॅन लिनियर मोशन मध्ये चालतो का? आपला फॅन जो आहे तो लिनियर मोशन मध्ये नो चालतो? मॅम. नो मॅम. नाही. मग कसा चालतो? आपण सर्कल मध्ये चालतो ना.
सर्क्युलर. बरोबर. आणि तुम्ही जेव्हा गार्डन मध्ये जाता तेव्हा जो पाळणा असतो किंवा सीसॉ असतो तो लिनियर मोशन असतो. नो मॅम, सर्क्युलर मोशन. पाळणा झोपाळा लिनियर मोशन नसतो, तो सर्क्युलर मोशन पण नसतो. तो कसा असतो? ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेशन्स होतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, परत एका ठिकाणाहून दुसऱ्या चालू होतं ना, कंटिन्यू चालू होतं. उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे, डाव्या बाजूकडून परत उजव्या बाजूकडे, उजव्या बाजूकडून पुन्हा डाव्या बाजूकडे, असं कंटिन्युअसली मोशन चालू असते. येस मॅम. ती असते तुमची ऑसिलेटरी मोशन. ओके, हे 3 टाईप लक्षात ठेवा. बेसिक 3 टाईप कोणते? आपण लिनियर मोशन, आपण चालतो ती आपली मोशन कोणती आहे? आपली लिनियर मोशन आहे. बरोबर. पंखा फिरतो ती कुठली आहे? सर्क्युलर मोशन आहे. नंतर झोपाळा जो आहे किंवा घड्याळाचे दोलक असतो तो काय असतो? ऑसिलेटरी मोशन, ऑसिलेशन. ओके, हे 3 बेसिक टाईप तुम्ही लक्षात ठेवा. क्लिअर? आता आपण सध्या काय बघतोय? लिनियर मोशन. लिनियर म्हणजे लाईन मध्ये, त्याच्यातच लाईन आहे ना, वर्ड मध्येच लाईन आहे, म्हणजे मोशन कशी असणार आहे तुमची? लिनियर. मग आता युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय? तर सर्व एक समान. बरोबर. आपण शाळेत कसा युनिफॉर्म घालतो? का तर सगळे एक समान दिसायला, सगळे काय दिसायला? सारखे दिसायला. बरोबर. म्हणून आपण शाळेचा युनिफॉर्म घालतो. तसं इथे लक्षात काय ठेवाल तुम्ही? युनिफॉर्म म्हणजे एक सारखा. आता तुम्ही तुमच्या घरापासून गावाला जायला निघालात. बरोबर. गाडी घेतली, गावाला जायला निघालात. आता स्टार्टिंगला तुम्ही तुमचं गाव किती किलोमीटर आहे? सपोज तुमचं गाव आहे 10 किलोमीटर. बरोबर. मग प्रत्येक 2 किलोमीटर तुम्ही एका तासात जाताय. एका तासात 2 किलोमीटर, पुढचं 2 किलोमीटर पुन्हा 1 तासात, पुढचं 2 किलोमीटर पुन्हा 1 तासात. म्हणजे तुम्ही काय करताय? तुमचा स्पीड कसा आहे? मोशन कशी आहे? युनिफॉर्म आहे. कशी आहे? युनिफॉर्म. आणि तेच जर तुम्ही रिटर्न येताना एवढंच अंतर आहे 10 किलोमीटर, तुम्हाला 1 जायला तुम्हाला 10 तास लागतो. पुन्हा आवाज येत नाही. आवाज मॅम येतोय? आवाज येत नाही. नो मॅम. येतोय का आवाज? येतोय मॅम. Yes. ओके. म्हणजे तुम्ही जेव्हा गावाकडे जात होता तेव्हा तुम्ही प्रत्येक डिस्टन्सला एक इक्वल स्पीड ठेवत होतात, पण तेच तुम्ही रिटर्न आलात. रिटर्न येताना तुम्ही अर्ध्या तासात फक्त 1 किलोमीटर गेलात. पुढच्या 2 तासात तुम्ही 2-3च किलोमीटर गेलात. म्हणजे तुमचं हे मोशन युनिफॉर्म आहे का? येताना तुम्ही कुठल्याही ह्याने आलात तर तुमचं मोशन युनिफॉर्म आहे का? नो मॅम. नो मॅम. म्हणजे समजलं? युनिफॉर्म म्हणजे एका पर्टिक्युलर टाइम मध्ये पर्टिक्युलर डिस्टन्स तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता, सपोज एका तासात तुम्ही 1 किलोमीटर प्रत्येक वेळेस जाता, तेव्हा तुमचं मोशन काय आहे? किती आहे? युनिफॉर्म आहे. बरोबर. समजलं? आता इथे हे दिले, इथे ह्याच्या टेबलमध्ये दिले बघा. 5 वाजता तुम्ही जस्ट निघालात. ओके. 5:30ला म्हणजे अर्ध्या तासाने तुम्ही 20 किलोमीटर गेलात. पुढच्या अर्ध्या तासात म्हणजे 6 वाजता तुम्ही पुन्हा 20 किलोमीटर गेलात. त्याच्या पुढच्या अर्ध्या तासात पण 20 किलोमीटर. म्हणजे तुमचं काय आहे? स्पीड कसा आहे तुमचा? युनिफॉर्म आहे. तोच तुम्ही जर इथे बघितलं, इथे किती आहे? पहिल्या अर्ध्या तासात किती गेलंय? 18 किलोमीटर. पुढच्या ह्याच्यात किती गेलंय? 36. आता इथे सेम आहे 18. पण त्याच्या पुढच्या ह्याच्यात तुम्ही 18 न जात त्यांच्यातला जो डिस्टन्स बघितला तर 42च आहे. बरोबर. 18 ते किती? 54. म्हणजे तुम्ही 54 किलोमीटर जायला पाहिजे होतं, तर तेव्हा तुमचा किती झाला? फक्त 42. म्हणजे हे युनिफॉर्म आहे का? नाही. हे कसं आहे? नॉन युनिफॉर्म. कसं आहे? नॉन युनिफॉर्म. म्हणजे तुम्ही सेम टाइम मध्ये सेम डिस्टन्स कव्हर करता, त्याला बोलतात युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि जेव्हा तुम्ही डिफरंट टाइम, त्याच एका टाइम मध्ये डिफरंट जर तुम्ही डिस्टन्स कव्हर करत असाल तर त्याला काय म्हणणार तुम्ही? नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. कारण आपण रस्त्यावरून जाताना कसं जातो? लाईन मध्ये जातो. त्यामुळे आपण कुठल्या मोशन मध्ये असतो? नेहमी लिनियर मोशन मध्ये असतो. कोणत्या मोशन मध्ये? लिनियर. ओके. क्लिअर?
समजलं? Yes, Yes. इंग्लिश मध्ये काय सांगाल तुम्ही? इंग्लिश मध्ये काय सांगाल? द डिस्टन्स कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन अ इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल्स इज कॉल्ड अ युनिफॉर्म लिनियर मोशन. काय सांगाल? द डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट equal distance. So the equal distance covered by the object in equal time interval is called uniform linear motion. Okay, आपण definition बघू. समजलं युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म? Yes, ma'am. Yes, ma'am. हे बघा Yes. इथे एक मिनिट हा. ही डेफिनेशन अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. हे बघा, इफ एन ऑब्जेक्ट कवर्स equal distance in equal time intervals, it is said to be a moving with uniform speed or uniform linear motion. समजलं? ही अशी तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. If an object covers equal distance in equal time interval, it is called a uniform linear motion. Okay? समजलं? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. Acceleration. Acceleration काय असतं? Acceleration काय आयडिया आहे? मॅम त्वरण. हा, म्हणजे काय? ते मराठीत झालं, पण म्हणजे काय? त्वरण म्हणजे काय? ऍक्च्युअल मध्ये काय होतं? ऍक्सलरेशन म्हणजे काय होतं? कुठे याचा वापर कुठे होतो? डेली लाईफ मध्ये आपण कुठे बघतो? कुठे बघतो आपण डेली लाईफ मध्ये? सपोज तुम्ही एखादी गाडी चालव. एमर्जन्सी कॉल येतोय, मी क्लास केली तर चालेल? काय? एमर्जन्सी कॉल येतोय ना, क्लास कट केली तर चालेल? ओके. कोण सांगते ऍक्सिलरेशन? Acceleration is the change of rate of velocity. कशासोबत चेंज होतो? Rate. टाइम सोबत. आता जेव्हा लक्ष द्या, ठीक आहे, आता आपण जेव्हा गाडी चालवतो बरोबर, तेव्हा आपण काय करतो? त्याची स्पीड कमी जास्त करतो बरोबर. येस मॅम. Yes, ma'am. तो जो चेंज होतो तो कोणासोबत चेंज होतो? टाइम सोबत. कोणासोबत? टाइम सोबत. म्हणून Time. जिथे जिथे चेंज टाइम सोबत होतो तिथे तुम्हाला हा वर्ड येणारच आहे. कोणता? द रेट ऑफ चेंज ऑफ. हा रेट जो आहे ना, तो कशाशी संबंधित आहे? तर टाइमशी. जेव्हा जेव्हा टाइम सोबत एखादी क्वांटिटी चेंज होते तेव्हा तुम्हाला हा वर्ड येतो. कोणता? द रेट ऑफ चेंज ऑफ. कशात बदल होतोय? वेलॉसिटी मध्ये. कशात बदल होतोय? वेलॉसिटी बदल होतोय. आणि ते जे इज इक्वल्स टू काय? तुमचं ऍक्सिलरेशन. ओके. ऍक्सिलरेशन म्हणजे त्वरण, जो वेलॉसिटी सोबत टाइम सोबत, वेलॉसिटी जी चेंज होते ती टाइम सोबत चेंज होते. कशासोबत? वेळेसोबत काय होते? तुमची वेलॉसिटी चेंज होते. तुम्ही आता सपोज गाडी तुमची चालवताय तेव्हा तुम्ही काय करता? मॅम जास्त मॅम तरी तुमचा करता. आवाज येत नाहीये. मॅम तुमचा आता आवाज येतोय ब्रेक का होतो. आवाज? तुमचा आवाज येत नाही. Yes, ma'am. येस मॅम. थोडासा मध्येच प्रॉब्लेम मुळे असेल. येतोय मॅम. हा, येतोय आता क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके.
तर मग Yes. तुम्ही जेव्हा बाईक किंवा काय चालवता, स्कूटी चालवता, तेव्हा तुम्ही काय करता, ऍक्सलरेट करता गाडी, बरोबर. ऍक्सलरेट करता म्हणजे काय करता, तुम्ही ते फिरवता ना, पुढे कमी मागे करतो ना आपण, बरोबर. मग ते जे कमी जास्त करतो ते आपण काय करतो, स्पीड किंवा व्हेलॉसिटी कमी जास्त करतो. ती कशासोबत करतो, टाइम सोबत करतो. कशासोबत करतो, टाइम सोबत करतो. त्याला काय बोलणार तुम्ही, ऍक्सलरेशन. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम इज कॉल्ड ऍक्सलरेशन असंही लिहू शकता, किंवा द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ऍक्सलरेशन. आता मी तुम्हाला दोन गोष्टी पहिले नोट डाऊन करायला सांगितल्या, स्पीड आणि व्हेलॉसिटीचं फॉर्म्युला नोट डाऊन करायचं आहे, आणि थर्ड वन द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशनची ही डेफिनेशन आणि हा फॉर्म्युला नोट डाऊन करून ठेवायचा आहे. ओके, क्लिअर. Yes. Yes, ma'am. 3 गोष्टी आपण नोट डाऊन केल्यात आतापर्यंत, स्पीडचा फॉर्म्युला, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, आणि ऍक्सलरेशनची डेफिनेशन आणि ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला ऍक्सलरेशनचा, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. Time. आता सपोज तुम्ही तुमच्या घरापासून निघालात, बरोबर. तेव्हा तुम्ही निघाल तेव्हा तुमच्या गाडीची व्हेलॉसिटी किंवा स्पीड काय असणार आहे, 0 असणार आहे. स्टार्टिंग पॉइंट काय असणार आहे तुमची, 0. काय असणार आहे, Zero. 0. कारण तुम्ही चालूच नाही करत ना गाडी, बरोबर. तुम्ही जस्ट चालू करणार आहात, त्याच्या आधी तुमची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, म्हणजे स्टार्टिंग पॉइंटची व्हेलॉसिटी काय असणार आहे तुमची, 0 असणार आहे. मग जसजसं तुम्ही गाडी चालू कराल आणि एका सर्टन पॉइंट नंतर ती काय करणार, तुमची गाडी एका विशिष्ट व्हेलॉसिटीवर तुम्ही चालवा, स्पीडवर चालवा, तो काय होईल तुमचा फायनल व्हेलॉसिटी. काय होईल, फायनल व्हेलॉसिटी. तुम्हाला ऍक्सलरेशन काढायचं असेल तर तुम्ही काय करणार, तुमची फायनल व्हेलॉसिटी किती आहे आणि त्याच्यातनं तुम्ही काय करणार, इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे त्याच्यातलं काय करणार, तुम्ही डिफरन्स काढणार आणि डिवायडेड बाय काय करणार, टाइम. ओके. आता मी तुम्हाला सपोज फॉर एक्झाम्पल देते. तुमचा इनिशियल स्पीड आहे सपोज 3 मीटर पर सेकंड. ओके, जर तुमचा इनिशियल काय आहे 3 मीटर पर सेकंड आणि तुमचा फायनल स्पीड आहे 12 मीटर पर सेकंड, आणि तुम्हाला टाइम लागतोय 3 मिनिटाचा, 3 सेकंदाचा टाइम लागतोय. ओके, तर तुमचं काय ऍक्सेलरेशन असेल, ऍक्सेलरेशन काय असेल, सांगा मला. ह्याच्यात व्हॅल्यू टाका. तुमचा इनिशियल व्हेलॉसिटी आहे 3 मीटर पर सेकंड, म्हणजे सुरुवातीचा तुमचा स्पीड आहे 3 मीटर पर सेकंड, आणि नंतरचा तुमचा आहे 12 मीटर पर सेकंड, आणि तुम्हाला ते जे डिस्टन्स कव्हर करायला लागतोय 3 सेकंडचा टाइम लागतोय. ओके, तर तुमचं ऍक्सलरेशन किती असेल, 3 ma'am. 3. तुम्हाला फक्त व्हॅल्यू 3 ma'am. 3. बरोबर. काय केलं तुम्ही, 12 मायनस 3. 12 मायनस 3 डिवायडेड बाय 3. 3. बरोबर, 9/3. आन्सर आलं 3. ओके, समजलं. Yes, ma'am. ओके. आता ऍक्सिलरेशन मध्ये असतं एक पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन, निगेटिव्ह ऍक्सिलरेशन आणि झिरो ऍक्सिलरेशन. ओके, काय काय असतं, पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन, निगेटिव्ह ऍक्सिलरेशन आणि 0x. आणि काय, झिरो ऍक्सिलरेशन. आता पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन कधी असणार आहे तर बघा, जेव्हा तुमची व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. आता सिंपल लॉजिक आहे बघा. आता काय ते मगाशी तुम्हाला मी हे दिलं, एक्झाम्पल दिलं. इथे एक्झाम्पल काय दिलं तुम्हाला, तुमचा इनिशियल स्पीड आहे किंवा इनिशियल व्हेलॉसिटी आहे 3 मीटर पर सेकंड आणि फायनल आहे 12 मीटर, बरोबर. म्हणजे तुम्ही काय केलंय, तुमची व्हेलॉसिटी इन्क्रीज केले. काय केले, इन्क्रीज केले.
म्हणजे तुमचं ऍक्सेलरेशन काय आलं, पॉझिटिव्ह आलं ना. 9 तुम्ही आन्सर दिलं, मायनस मध्ये आन्सर आलं का आपलं, कारण आपण 12 - 3 केले, मग आपलं पॉझिटिव्ह मध्ये आन्सर आलं, त्यामुळे ऍक्सेलरेशन काय आलं आपलं, पॉझिटिव्ह आलं. आता तुम्ही एकदम स्पीड धरलाय बरोबर, 3 वरून 12 वर गेलाय आणि स्पीडला गाडी चालवतात आणि अचानक तुम्हाला समजलं की अरे पुढे स्पीड ब्रेकर आहे, मग तुम्ही काय करणार, तुमचा स्पीड कमी करणार बरोबर, का जाणार धडकत उडवत गाडी, काय करणार, कमी करणार, स्पीड कमी बरोबर, करणार. स्पीड कमी करणार. म्हणजे तुमचा 12चा स्पीड जो होता तो तुम्ही काय केलात, 6 वर आणलात बरोबर. म्हणजे तुमचं आता इनिशियल स्पीड जास्त आहे आणि फायनल स्पीड काय आहे, कमी आहे बरोबर. 6 वर आणला तुमचा स्पीड, तुम्ही स्पीड ब्रेकर बघितला समोर, तर तुम्ही तुमचा स्पीड कमी केलात, म्हणजे तुमचा आता फायनल स्पीड काय झाला, 6 झाला. त्याच्या अगोदर तुमचा स्पीड किती होता, 12 होता बरोबर. समजतंय. Yes, ma'am. मग आता तुमचा आन्सर मायनस मध्ये येईल का प्लस मध्ये येईल, 6 - 12 केल्यानंतर मायनस. मायनस मध्ये येईल. म्हणजे तुमचं ऍक्सेलरेशन काय झालं, निगेटिव्ह. ऍक्सेलरेशन कसं झालं, निगेटिव्ह. Negative. समजलं. त्यालाच बोलतात डिसेलरेशन. ऍक्सेलरेशन निगेटिव्ह ऍक्सेलरेशनलाच बोलतात डिसेलरेशन. ओके, समजलं Okay, एवढं? Okay, ma'am. समजलं, Yes, ma'am. क्लिअर Yes, झालं. ma'am. Yes, तुम्हाला ma'am. गाडी चालवताना आठवलं पाहिजे, अरे हे ऍक्सेलरेशन निगेटिव्ह आहे. ओके, म्हणजे मजा होणार नाही. मॅम आवाज येत. व्यवस्थित येतोय आवाज. Yes, ma'am. Yes, ma'am. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन समजलं, जेव्हा तुमचं व्हेलॉसिटी लो कडून तुमची हाय असेल तेव्हा काय असणार, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. आणि जेव्हा तुमची व्हेलॉसिटी हाय कडून लो होईल, तुमची व्हेलॉसिटी जेव्हा जास्त कडून कमी होईल, तेव्हा तुमचं ऍक्सेलरेशन कसं असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. Negative. ओके, एवढं समजलं. आणि तुम्ही Yes, जर ma'am. व्हेलॉसिटी चेंजच नाही केली, व्हेलॉसिटी चेंज नाही केली, तर ऍक्सेलरेशन काय होईल, 0. म्हणजे तुम्ही आता तुमची गाडी जेव्हा स्टार्ट केली, ओके, तुमची गाडी जेव्हा स्टार्ट केली, आता तुम्ही नवीनच शिकताय गाडी, तर तुम्ही जास्त फास्ट चालवणार नाही बरोबर. नवीनच गाडी शिकायला घेतली, तर तुम्ही काय करणार, सपोज स्टार्टिंगचा तुमचा स्पीड तुम्ही घेतलात, काहीतरी समथिंग 10चा स्पीड आहे तुमचा, तुमची 10च्या स्पीडने, तुमची 20च्या स्पीडने गाडी तुमची चालते आणि तुम्ही नवीनच शिकाऊ आहात, तर पर्टिक्युलर टाइम पर्यंत तुम्ही 20च तुमचा स्पीड ठेवला, तर 20 - 20 काय झालं, 0 बरोबर. 0 झाला. आणि कोणत्याही संख्येला 0ने जर तुम्ही डिवाइड केलं तर आन्सर काय येतं तुमचं, 0 बरोबर. म्हणजे तुमचं जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर ऍक्सेलरेशन काय असणार आहे तुमचं, 0. काय असणार आहे, ऍक्सेलरेशन काय असणार आहे, 0. Zero. समजलं. Yes, ma'am. ओके, आता आपले काय काय मेन टॉपिक झाले, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ओके, ऍक्सेलरेशन, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आणि झिरो ऍक्सेलरेशन. समजलं. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, नक्की ma'am. समजलं. एनी डाऊट. Yes, ma'am. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. ओ, ठीक आहे. आता तुम्हाला आज काय करायचंय, होमवर्क मध्ये काय काय लिहायचंय, स्पीडचा फॉर्म्युला मी पुन्हा रिपीट करतेय, स्पीडचा फॉर्म्युला, ओके, त्यानंतर वेलॉसिटीचा फॉर्म्युला, त्यानंतर ऍक्सेलरेशनची डेफिनेशन आणि ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला, ओके, आणि त्यानंतर पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशनची डेफिनेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशनची डेफिनेशन आणि झिरो ऍक्सेलरेशनची डेफिनेशन. कारण ह्या डेफिनेशन तुम्हाला 3 विचारणार नाहीत, पण तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये वगैरे हे येऊ शकतं. तिथे काय होईल, तुमचे काय लक्षात ठेवायचं, जेव्हा तुमची व्हेलॉसिटी इन्क्रीज होते तेव्हा पॉझिटिव्ह, आणि जेव्हा तुम्ही तुमची व्हेलॉसिटी डिक्रीज करता तेव्हा काय असतं, निगेटिव्ह. आणि व्हेलॉसिटी चेंजच केली नाही, तुम्ही नवीन शिकाऊ आहात, नवीन गाडी शिकतायत आणि तुमची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर ऍक्सेलरेशन कसं असणार आहे, 0. ओके, Yes, समजलं. ma'am. Yes, ma'am. Yes, Oh. ma'am.
Yes, ma'am. आज एवढा होमवर्क कराल? यस मॅम. Yes, ma'am. ओके, ठीक आहे. डाऊट आहे कोणाला कशात? नाही. नो मॅम. नो मॅम. ओके, ठीक आहे. आपण नेक्स्ट टाइम इक्वेशन्स बघू आणि न्यूटन्सचे लॉ बघू. ओके. ओके मॅम. Okay, ma'am. ओके. ओके मॅम. ओके, ठीक आहे. गुड नाईट. Good night. night. टेक केअर. Take care, ma'am. Good night. गुड. Bye, ma'am. बाय. बाय. बाय.